गावकऱ्यांना माझा नमस्कार. आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष व सायली सोमनाथ गोडसे, आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित नागरिक. आपली ग्रामसभा 26 तारखेला होती, परंतु महागाई त्या दिवशी तहकूब झाली. त्याच्यामुळे आपण परत आज रोजी 3 तारखेला घेण्याचे ठरवले. अध्यक्षाच्या परवानगीच्यानुसार आपण आजची ग्रामसभा अध्यक्षाच्या सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यापासून सुरू करणार आहोत. आजचा आपला पहिला विषय होता PMI घरकुल अपूर्ण काम पूर्ण करणे. आता बऱ्याच जवळपास 2016-17 पासून आपल्या PMIचे आणि सर्वेचे घरकुल चालू आहे. परंतु आज देखील सुद्धा बरेचसे घरकुल आपले अपूर्ण आहे. आपण त्याला 3-4 वेळेस नोटिसा दिल्या, वरिष्ठ कार्यालयाकडे त्याच्या बैठका पण झाल्या, मिटिंगा पण झाल्या, तालुका स्तर, जिल्हा स्तर. त्याच्यानुसार आपण नोटीस पण दिल्या, जप्तीच्या पण नोटीस दिल्या, तरी पण घरकुलचे अजूनही काही बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांना विनंती आहे, आपल्याजवळ कोणी असलेले लाभार्थी आहे त्यांना आपण लवकरात लवकर घरकुल पूर्ण करण्याचे सांगावे. कारण आता देखील परत घरकुल मंजूर झालेले आहे. जवळपास 70 ते 71 घरकुल आपले आकडा आपल्याला राहिलेला आहे मंजुरीचा, आणि राहिलेले मार्चपर्यंत येऊ शकतात. म्हणजे जवळपास या वर्षभरामध्ये सगळे घरकुल पूर्ण होणार आहे. परंतु त्याच्यामध्ये विषय असा आहे, काम जवळपास 15 दिवसांची जास्त कालावधी झाला तरी पण बरेच लोक अजून त्याचे कागदपत्र देत नाही. ज्ञानेश्वर सुभाष ननावडे, यशोभाई रतन सोनू याचं माहिती आहे, ताराचंद तोताराम चव्हाण, वसंत चव्हाण, रमेश चिंदू नलवडे. नाही, यांचे नाव आहे पण यांनी कागदपत्र दिले आधार कार्ड म्हणजे काय वाल्याबाई मिठू पवार या माहिती आहे चांदोडीच्या, त्यांचे वाराचे कागदपत्र घेऊन त्यांनी हे करते ना आपल्याला. काय आप्पासाहेब रघुनाथ शिंदे, ज्ञानेश्वर माधव समाशे, त्याच्यानंतर राजू दासू चव्हाण, शिवाजी विनायक चव्हाण, कैलास राजू पोकळे, जिजाबाई रंगनाथ पोकळे, रामेश्वर दगडू पवार, बबन जयराम तुपे, ईश्वर कैलास चव्हाण, बाळासाहेब जयराम गोडसे, शंकर रानू पोकळे, गणपत पनाजी फलाने, योगेश उत्तम शिंदे, दादासाहेब अवसराम काळे, शरणदास चव्हाण, विलास छगन राठोड, रवींद्र वसंत चव्हाण, रामेश्वर उत्तम चव्हाण, नंदलाल बुधा चव्हाण, उदयदास साहेबराव चव्हाण, कैलास हनुमंत पाटील, कुंडलीपुरा चव्हाण, गोरख किसन चव्हाण. आता यांना सांगूनही सुद्धा यांनी कागदपत्र दिले. आता उद्या याच्यामध्ये कसं होतं, ज्याचं रजिस्ट्रेशन झालं, ज्याचं कागदपत्र आमचं राहिलं त्याला मंजुरी मिळेल. आता जर राहिले तर यांची जबाबदारी यांचीच. कारण जे मंजुरी ना काही ते शेतातच जमीन नाही, गावात आठ नाही, ते तुम्हाला कागद देणार नाही, तुम्हाला कळवणार बी नाही, आणि तुम्ही भविष्यात काय झालं ते केलं बाप. नाही हे ना त्याच्यासाठी काहीतरी विशिष्ट ना, पण त्याला एक चान्स कसं आहे, आमच्याकडे आधार आणि बँकेत दिलं ना, आम्ही स्थित लँडमध्ये टाकून देऊ ना, ते गव्हर्नमेंट निर्णय घे काय घ्यायचे. पण 2 कागद दिले पाहिजे नाही, आमच्याकडे जागा नाही, तसं देऊन द्यायला पाहिजे, आमच्याकडे जागा नाही, आम्ही त्याच्या ते फॉर्मेटमध्ये टाकून देऊ, ते गव्हर्नमेंट निर्णय घे ना. आपल्याकडे जागा नसते, आपण कुठून जागा देणार. असा विषय असू शकतो, कारण काही नावांचे तसे पण तुरळक असू शकतं असे नावं, समजा ते गायरामध्ये लोक राहतात, आपल्याकडे काय त्याची नोंदणी नाही, तो विषय. पण मग ते सांगितलं पाहिजे ना, मग आपण ते येतो म्हणतो आपल्याला कळलं ना. आता कर्मचारी द्यायचं तर मग त्यांच्या वेळेस 2 आले, काल सुद्धा 2 आले, पण तरी देत नाही. आता त्यांची जबाबदारी जरा नाही झाली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मार्च जवळ येत आहे. दरवर्षीचा विषय आपल्याला कर वसुलीचा. तर आपण 2 वेळेस तर कोर्टाच्या ऑर्डरने नोटीस गेलेलं आहे. आता 3री वेळेस मी मार्चमध्ये परत सुनावणी 14 तारखेला लागण्याची शक्यता आहे. आम्ही तर नावं कळवले, ज्यांना भरले ते कमी केले आणि राहिले लोक. तर विनंती आहे, आपण राहिले लोकांना बी कर भरणा करायला सांगा. घरपट्टी, पाणीपट्टी, जन्ममृत्यू नोंदणी त्या बाबतीत अजूनही मी जसं आलं तसं 1.5 वर्ष ग्रामसभेने सांगू लागलो, तर जिथं जन्माला जिथं मृत्यू झाला तिथंच आपल्याला कायदा अधिकार आहे.
समजा तांबे ग्रामसेवकद्वारा इथं जागेवर गेला तर तांबे ग्रामसेवकीलाच ग्रामपंचायत नोंद होईल, ती काय पिढीला होणार नाही माझ्या गावात. म्हणजे कायदा असं सांगतो आपण, जिथं नोंद होईल म्हणजे जिथं मृत्यू होईल किंवा जन्म होईल ती याच्यामध्ये नगरपालिका येऊ, ग्रामपंचायत येऊ किंवा महानगरपालिका येऊ, तिथं आपल्याला नोंद करणे बंधनकारक आहे. आणि सरकारी दवाखान्यामध्ये जर झाली तर नवीन नियमानुसार सरकारी दवाखान्यामध्येच तुम्हाला जन्म आणि मृत्यू होतात, त्याला काय परत नगरपालिका आणि ग्रामपंचायत तुम्हाला जायची गरज नाही. परंतु या गोष्टी लक्ष द्या, बरेच जण बाहेर होतात पण इकडे ग्रामपंचायत येऊन हे करतात, आग्रह कामची नोंद इकडे करा, परंतु कायद्यानं आपल्याला घेतेच नाही. सध्या पहिल्यापेक्षा सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या, त्याच्यामुळं सगळ्यांनी त्या गोष्टी समजून घ्या. हा नाही आता कसं राहतं आपलं सिव्हिल आमचे स्पॉट जरा इथं गेला, आता आपण डॉक्टर नाही ना, मला फोन करणार आहे आता दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर मृत्यू कुठं लिहिलं तिथं, मग पोलीस लोक पण कुठं लिहिल्या ते ठिकाण, ते ठिकाण जर आलं तर आपण घेतील समजा इथं आले तर. असे काही लोक एखाद्याला इथं मृत्यू नोंद करायची असते नाही का त्यांच्यासाठी ना त्यांच्या घरी जाऊन पंचनामा करून नोंद घेतल्या नाही करता येत ना आपल्याला. त्याला आग्रह सांगतील ना तुला झालं काय झालं त्यांना समजून घ्यायची आपण. तरी पण आपल्याला कसं राहतं माहिती का, ज्यावेळेस कायद्यानं आणि त्या करून घेतला तर मग त्याला तुम्हाला तो जबाबदार नाही त्याला. तो जबाबदार नाही. तो जबाबदार नाही त्याला समोर. कसं राहतं आपली पंचनामा करायची आणि कसं नाही तर तिची ऑलरेडी मृत्यू 2-3 वेळ राहते ना, डबल तुम्हाला घ्यायची गरज नाही ना. तो खोटं बोलतोय ना तो नाही, नाही, काय तुम्हाला झालं, कसं तो होईल? ना. नाही, नाही. समजा मी सांगू राहिलो या माणसाचं मृत्यू इथंच झाला, तुम्ही कसं काय म्हणू शकता? ते तुम्हाला कोणाला आपल्याला सांगायचं नाही ना. चौकशी करावं लागेल, तू कधी दवाखान्यात गेला होता तुम्ही करायची नाही ती. मग ते नेमकं नाही, नाही, आता तुम्ही कसं काय समजू शकता? आता समजा मी म्हणून राहिले आम्हाला तिथंच वारला, तुम्ही कसं तू इथं वारला असेल, तुम्ही काय सोर्सेस कसं राहतं माहिती का, आता आम्हाला सरपंच आहे, उपसरपंच आहे, ग्राम सदस्य आहे. अरे पण सरपंच सांगितलं सरपंच हे जाता ना लोक काय संशय झाला किंवा मग त्याला नाही. जबाबदार धरला, हलवून घेत नाही सरपंचानं सांगितल्यावर आपल्याला गृह धरायला काय ते. लोक सुद्धा असे करतात ना. कसं राहतं माहिती का, आता गावांना प्रतिनिधी निवडून देत राहते, कसं देत राहते, कशासाठी देत राहते. प्रतिनिधीच तुम्हाला येऊन सांगताना नोंद घ्या म्हणून. असं लोकप्रतिनिधी सांगू राहिले तुम्हाला निवडून देईल. कसं राहतो माहिती का, मग आता तिथं नोंद बरोबर डिलिव्हरी झाली बरोबर 2 मुलं कोणी केली त्याचं बी घ्यायचं ना त्याच्यामध्ये तिला 5 5 सहाय घ्यायच्या. त्यांनी माहिती केलं पाहिजे, अशा कार्यकर्ते माहिती केलं पाहिजे ह्या आदिवासी लोकांनी, मग ती बरोबर गाडी बोलवती आणि घेऊन जाते. नियमाने आता हे घरी डिलिव्हरी चालतच नाही. बर दिलीच नाही पाहिजे घरी. बरोबर बरोबर नाही बरोबर परंतु माहिती कोणाचं कधी दुखू राहिलं म्हणून. परंतु परंतु अशिक्षित अडाणी बाया राहत्या, आज अशिक्षित अडाणी बाया राहत्या. आपली ग्रामपंचायती मागासवर्गाची आहे, जास्त लोकसंख्या आहे आणि ते कसं काय सांगतील, त्याला काय कळू राहिलं. त्यांना घरी जाऊन आम्ही सांगेल राहते माहिती. तर ही तुम्ही तुमच्याकडं नोंद आम्हाला call करा. तुम्ही अशा कार्यकर्ते तुमच्याकडे नोंद असली पाहिजे आणि तुम्हीच त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. असं करेल राहते तर दुखायला लागेल राहते तर असं तुमच्या घरी राहू शकत नाही ना. नाही, तुमच्याकडं लसीकरणाला येत असेल ना, त्या तुम्ही लसीकरण करीत असाल ना, डॉक्टरच्या माध्यमातून लसीकरणाला येत असेल ना. हा तर मग तुमची बी जबाबदारी ती अशा कार्यकर्त्याची, तुम्ही बी त्याला मार्गदर्शन करा. चांगली माहिती द्यावी की पूर्ण करा. विवाह नोंदणी येते, विवाह नोंदणीला आपण पहिला कोण सांगतो हा विषय जवळ येतो का, त्या ठिकाणी चालतं आपल्याला कुणीकडे पुढं म्हणजे मुलाकडे चालते मुलीकडे दोन्हीकडे घेतली तर चालते, त्याला काही बंधन नाही. फक्त आपल्या जन्ममृत्यूला बंधन आहे, पण याला बंधन नाही, याला काही आलं नाही. पण 21 दिवसाच्या आत आपण ती वय वर्ष 18 पाहिजे, मुलाचं 21 पाहिजे, मुलीचं 18 पाहिजे, त्यावेळेस नोंद होते. आणि बालविवाह बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंट आता टेलिव्हिजनद्वारे, मीडियाद्वारे आणि मिटिंगद्वारे आपल्याला कळून असतं का या ठिकाणी आपण बालविवाह रोखला पाहिजे, बालविवाह होऊन नाही दिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आपण तिथं भिंतीवर चित्र पण रंगवलेलं आहे, त्याचा नंबर पण दिलेला आहे. पुढं जर आढळलं तुम्ही अंगणवाडी शिक्षिका, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सरपंच यांना कळवलं पाहिजे. ज्याच्या गावाचे प्रतिनिधी म्हणजे समजा सरकारी कर्मचारी यायला तुम्ही सांगितलं पाहिजे इकडे बालविवाह होऊ लागला, त्याच्यानुसार मग पोलीस डिपार्टमेंट आहे, तुम्हाला ज्याला टायमवर सुचन त्याला बरोबर आमचं एकूण आला फोन द्या, त्यावेळेस ती टीम तिथं पोहोचते. तर बालविवाहाच्या बाबतीत होऊ नये तर
या बाबतीत सुद्धा आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे, कारण ते काय वेदना असत्या ते महिलेला माहीत असतं. त्याच्यानंतर आमच्या ग्रामचा विकास अंतर्गत आपण मागच्या वेळेस बी सभा घेतली होती, त्यानुसार आपण अपलोड केलेलं आहे. सगळ्यात महत्त्व ज्यांच्या तिकडचा वस्तूचा विषय होता टाकी आणि ते पण आपण ऍड केलं. आपली प्रिंटर ग्रामपंचायत नव्हते आपल्याकडे, ते आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. चोळीचं पाणी पुरवठा पैशांचा विषय अंतर्गत तो पण जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण आराखड्यामध्ये यावेळेस ऍड केल्या आणि ते ऑनलाईन बिल करून टाकलं. कारण त्याला आपण मोठी कामं करीत बसतो, पण बारीक ज्या गरजा असतात गाव लेवलच्या त्या गरजा होत एक नाही. समस्या अशी पण आहे, ज्या तुम्ही झालाय का आता हा चिचुळीमध्ये वाडी नाही का टाक्याची वाडी, तिथं म्हणजे असं नैसर्गिक स्रोत आहे पाण्याचा. बरोबर. ते रस्त्यावर पाणी येतं, हां हां ते पाणी आलं गुडघ्यावर पाणी आता म्हणजे वाडीवर जायचं असतं पाण्यातून जावं लागलं. तिथं तुम्ही काही तर तुमच्या लेवलला होईल किंवा तुम्ही बांधतो सांगू ठीक आहे, आपण बांधकाम डिपार्टमेंट देऊन टाकू ना. बरं मग नळ्या पूल काहीतरी हा ते आपण ते मुख्यपूर्त ते फिल्टरचा विषय आहे ना, तो पण एक थोडा ऍड केला, त्याला ते बंद पडलेलं आहे, त्याला दुरुस्त करून पुढे चालू करू आपण. जे आवश्यक ज्या गोष्टी आराखड्यामध्ये ते तेवढे आपण नमूद केलेलं आहे. आपण मागच्या आराखड्यात CCTV कॅमेरा शाळेसाठी मागितला होता. CCTVचं बी ऍड केलं, ते पण ऍड केलं. मी काय सांगतो मोबाईलचं ते घेतलं का? मोबाईलचं त्याच्यामध्ये आढळलं नाही, त्याच्यामध्ये आढळलं नाही. मागच्या वेळेस टाकलेलं आहे ते, त्याच्यामध्ये आढळलं नाही. माझ्याकडे घेतलेच नाही ते अजून. आता ते मागच्या वेळेस करणार आहे. पत्र देऊन घरगुती होतं ते नाही, दीड वर्ष झालं. ते याच्यामध्ये जे नवीन लिस्ट आली का त्याच्यामध्ये आवश्यक ज्या GPDB अंतर्गत आहे त्यात मला ज्या वाटल्या, सरपंचाला ज्या वाटल्या, आम्ही सदस्याला पण विचारलं मीटिंगमध्ये. त्याच्यानुसार आम्ही ते कामं सर्व घेतलं. बारीक सारी तर आपण पहिले काय करतो रस्तेच करीत बसतो, त्या बारीक सारी ज्या गरजा होत्या शाळेच्या सगळ्यात आरोग्य आलं. आजची परिस्थिती अशी आहे, आरोग्य काय करतो आपण ऑलरेडी मागणी केलेली म्हणजे ज्यावेळेस कंपनी येणार त्यावेळेस ते सगळं करून आलं ना आपल्याला. नाही त्यावेळेस घेतली गरज नव्हती असं मला. सरपंच जरा त्यावेळेस जर आलंच समजा, मग आपण रद्द करून टाकू. त्याच्यावर जे काम सुचवलेलं ते काम घेऊ टाकू. काय होतं ते किती छोटं काम आहे ते, पण लोकांचे 4-5 चक्र मारून मी आता मला काय आलं, आपलं रोज शिकून काम करून घ्यावं लागलं. आता घरकुलचा सगळ्यात मोठा विषय आधार शिडी. आता ती आमच्या लेवलची रात्री बसून 33 नावं आधार शिडी करत होता, त्यानं ते रात्री बसून 2 वाजेपर्यंत ठीक आहे. तो केली. सहकार्य करू राहिला म्हणजे तेच काम असताना ते करू राहिला. तुम्ही ऑपरेटरचं तो करू राहिला म्हणून तुम्ही ऑपरेटर लांबू नका. हा ना, दिनेशला केलं. लवकरच करू. दिनेशला पण आपण करायला सांगितलं तात्पुरतं, आणि ते सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रस्ताव दिला. आता जी नवीन कंपनी होईल त्यावेळेस आपल्या स्पेशल ऑपरेटरची मागणी करेल आपण. म्हणजे आपल्याला दुसऱ्या ऑपरेटरचं स्पेशल ऑपरेटर आपल्या गावाला झाला पाहिजे ही पण काय मागणी विषय करेल. होतो माहिती ना, तुम्ही यार लोक भेटले नाही का, लोक म्हणतो तो भेटले ऑपरेटर नाही. हा विषय तुम्ही ना ग्रामसभेला 10 लोक सांगा, तो गेला पाहिजे. हा मॅसेज तरी गेला पाहिजे. तुम्ही ग्रुप असेल तुमचा एखादा आम्ही त्याच्यावर जर सांगा. त्या विचारात किती दिवस मागणी करू राहिलो, आम्हाला दुसरा तरी तात्पुरत्या स्वरूपात पाहिजे त्या कामाला. आता तिला मोठी जन्ममूर्ती प्रमाणपत्र द्यायला अडचण तयार होती, मग ते दिनेशकडून काढून द्यावं लागेल तात्पुरतं. त्याला पर्याय एवढं तरी बरं ते OTP आणवं होते. पहिलं ते कसं होतं ते डायरेक्ट विषय करत होतं, पण आता ते OTP माल येतो जन्ममूर्ती प्रमाणपत्र. मी जर ते असलं तरच आम्ही घेतो, ते देत नाही. ती एक विषय सॉल्व झाला आपल्याला. आणि प्लास्टिक बंदीचा आपला पहिल्यापासून विषय शक्यतो आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, शहरामध्ये तर सगळ्या सुखसुविधा आढळतात. बऱ्याच ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका करते, परंतु ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा सुविधा ह्या अजून चालूच आहे. त्यासाठी आता आपल्या घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनमध्ये आपण येथे इथं बनवणार आहे कचरा आणि प्लॅस्टिक वगैरे टाकण्यासाठी. ते थोड्या दिवस 1-2 महिन्यामध्ये ते काम होऊन जाईल. परंतु आपण राहतो आपल्या घरात शेजारी सभोवताली केरकचरा होऊ नये, जास्त घाण होऊ नये, प्लॅस्टिक आपण इकडे तिकडे टाकू नये. तर त्या गोष्टीत लक्ष घ्या. ज्यावेळेस आपण दुकानात जातो दुकानदाराकडून मी आपले प्लॅस्टिक घ्यायला नको, आपली पिशवी घेऊन आपल्याकडे सामान घेऊन यायचं. प्लॅस्टिक वापरण्यावर गव्हर्नमेंटची बंदी आपण ती अंमलात आणली पाहिजे सगळ्यांनी. नाही, आता आपण ते शेड होईल तिथपर्यंत तुम्हाला गाड्या देईल.
हा. ते कधी ते गाड्या ग्रामपंचायत मध्ये राहणार होतं बाहेर निघणार म्हणजे ते आता ते सुरू झालं का त्यावेळेस होईल ना. बाहेर फिरल्या पाहिजे नाही ते आल्या शासनाने दिल्या आणि तुम्ही शासनाने दिल्या पण त्याच्यावर कसं पुढचं नियोजन करायचं अजून येईल त्याच्यावर मीटिंग होणार आहे अजून. म्हणजे आधी गाड्या पाठवल्या मग शासनाची आणि ते त्याला आता काही करू शकत नाही परंतु आल्या तसे आल्या ज्यावेळेस त्याच्यावर होईल नियोजन चांगल्यापैकी त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल त्याच्यामध्ये. आणि PMIचं घरकुलचा परत तुम्हाला त्याच्यावेळेस विषय सांगितला तर ते आता नाव वाचून दाखवलं ते अजून लोक देत नाही त्याच्यामुळे त्याला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवकाला जबाबदार राहणार नाही. कारण आपण त्यासाठी ग्रुपला पण यायची डायरेक्ट नाव आम्ही शासनात टाकली कोणाची बाकी राहिले कोणाचे आले कोणाचे नाही आले तरी पण लोक देत नाही त्यांना विश्वासच नाही आपल्या घरकुल मंजूर होते. आतापर्यंत आपल्या जवळपास 71 नावाचं जवळपास फायनल झालेलं आहे. बरेचसे लोक काय झाले माहिती का विचार करा. वडील वगैरे गेलेले त्यांचा संपर्क होत नाही आमचा विषय आता संपर्क नाव होत वाचून नाही. दाखवलं. आम्ही तुम्ही मला फोन लावला ना तुम्ही घरी जेवायला फोन लागत नाही. त्याच्यामुळे काही तुमच्या कर्मचाऱ्याला अडचण येते सगळ्या अडचणी येतात. ते जाऊन आले बरं का सांगून आले ऋषी जाऊन तर असून सुद्धा काही लोक जेवण नाही राहिले. तुम्ही आमचं म्हणणं काय म्हणतो ऐनवेळचे विषय आहेत. तुम्ही आमच्या नेटवर्कचा बी विषय घ्या ना आलेलं महत्वाचं आहे लाईनचा नेटवर्कचा टावर आणा एखादा नाही BSNL टावर ते बी महत्वाचं विषय. चालेल काय अडचण नाही टावरच्या बाबतीत करून देऊ आपण. हा? महत्वाचं. गरजेचं आहे ना फोन कॉन्टॅक्ट नाही होत म्हणजे काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. एवढी सुविधा असून हे 350 रिचार्ज मारायचं ते कसं करून जातं. पण असे बी प्रमाण लोक काही लोक त्याचे आहे तिथं ठीक आहे थोडंफार लोक थोडे झाले आपण ते नाही म्हणू शकत पण आहे तिथे ते नाव पण एका तरणावर आज म्हणजे हप्ते पडा एका लोकांचे मग आता त्याच्यातलं जर राहिलं तर आणि हप्ते पडले ते राहिले बाकीचे म्हणतील आमची मुद्दाम नाही पाडली. मग त्यासाठी आम्ही ग्रुपला याची टाकली होती तुम्ही द्या. नाही तुमच्या कर्मचारी सविस्तर सांगता माणसं जवळ जा त्याचं काय म्हणणं आहे तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या किंवा त्याचे पण अर्ज घेऊन टाका. आता 2-2 वेळेस जाऊन आले ग्रुपला टाकलं सगळ्याला माहिती पण त्यांचं काय म्हणणं आम्हाला होणारच नाही कागद घ्यायचे आम्ही 4 वेळेस कागद दिले कसं आता वरून जसं माहिती केली तसे आम्ही करतो आता कागद आम्ही आमच्या घरी ठेवणार आहे जेवढं ते तुमच्या फायद्यासाठीच करणार आहे ना 1 रुपयाचे झेरॉक्सनं आम्हाला काय होणार तुमच्याला ते आमच्या जवळ थोडंच व्हायचे तेवढं आम्ही त्या ऋषीला रात्रीपासून 33-34 नाव आधार शेडिंग करायला लावली मग का वर करायला लावली तुमच्यासाठीच करू लागलो ना आम्ही तुमचा फायदा होण्यासाठी या गोष्टी थोड्या समजून घ्यायच्या पाहिजे 3 काम दिले ना काय होणार आहे. नाही या ना या गोष्टी तुमच्या पुढे पूर्ण ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे तुमची जबाबदारी आहे सरपंचाची ज्या ज्या वार्डाचे सदस्य हवे झाला तुमची बी तुम्ही फोन लावा म्हणजे काय आहे नुसतं पदावर आहे म्हणजे तिथे न्याय बी भेटला पाहिजे ना हा म्हणजे समजा सदस्य सरपंच तुमच्या सदस्य दुसऱ्या कामात व्यस्त आता आज ग्रामसभा होती सगळे सदस्य हजर पाहिजे होते आज फक्त तीनच सदस्य हजर. त्याच्यानंतर आहे ना आपल्या गावामध्ये ना समाज मंदिर एक मंजूर झालेलं आहे परंतु ते जागेचा अभाव असल्यामुळं तर आपल्याला अशी माहिती मिळाली की ते जुनं आहे ते जुनं मग काय निर्लक्षण करायचं काय तो विषय महत्वाचा आहे. समाज मंदिराचा जागा साफसफाई केली होती त्यांनी आपण मग तिला थोडं ते बहुत ते साईडनुसार अडचण यायला लागली कशामुळं ते बसणार नाही बहुत तिकडे विहिरीचं काहीतरी विषय आला तिकडे नाही तिथं भरपूर जागा आहे जागा मोजून घेतली तर भरपूर जागा आहे तिथं. हां ते नको परत अडचण यायला कारण आम्ही काय कोण आहे इंजिनियर त्यांचा तिकडे ते जुनं जे त्याला काही किती म्हणजे त्याला काही रिलेक्शन करायची काही अडचण येईल ते आता तुमच्या पद्धतीनं पहा आता नाही, कसं तुम्हाला नसेल अडचण आता आम्हाला त्या जागेवर काही अडचण नाही तुम्हाला जर अडचण येऊ राहिली तर मग कसं नाही हे बा आम्ही सर्वसामान्य माणसं आहे आता जे करणारे ग्रामपंचायत कार्यालय करणारे तुम्ही ग्रामसेवक साहेब सरपंच साहेब करणारे तुम्हाला जर अडचण येत असेल तर ठीक आहे ना मग नाही आम्ही कसं राहतो समजा तुम्हाला जे योग्य वाटलं जे नियमात बसन तुमच्यात तरच करा ना कसं राहतं तुम्ही जर कारण याच्या बरं का पहा याच्या पहिले ग्रामपंचायतमध्ये अशा अनेक तुम्ही जे कामं नियमानेच करेल असाल ना ज्याला अडथळा येईल नसन असे ठिकाणी आहे का नाही अशा ठिकाणी ठीक आहे ना बरोबर आहे ना साहेब? ग्रामपंचायत नियमच करणार आहे पण तुमचं स्थानिक म्हणून तुमचे आमचे स्थानिक म्हणून आम्ही त्यांना जागा साफसफाई करायला आम्ही तिथं उभं राहिलो होतो त्यांनी जागा मोजून साफसफाई केलेली आहे आणि तिथून निघून गेलेले आहे ते संबंधित कोण ठेकेदार असेल ते
तेव्हा त्याला अडचण नव्हती, आता येत असेल तर ठीक आहे ना. ती जागा पाहत येईल, ती जागा जर त्यांना ते मागं नाला असल्यामुळं मागं वेळ असल्यामुळं चालत नसतं तर ते आपलं स्कूल कसं मग ते पहिले समजून त्याच्या आधीच घ्या मारायची. हा, तुमच्याकडे जे रेकॉर्डला असेल त्यानुसार करा तुम्ही, आमची काही अडचण नाही. चला आपण काय करू मग, बांधकाम पत्र देऊ इंजिनियरला पाणी करायला. बरं, कोणत्या योजनेतून मंजूर आहे सर? हा? कोणत्या योजनेतून मंजूर आहे ते? ते गाणं सिद्धार्थी नवबद्ध किती बजेट मंजूर आहे त्याला? 7 लाख रुपये. ठीक आहे. बांधकाम विभाग पत्र देऊ आपण. जरा ते म्हणले तिकडे झालं तिकडे करू, जरा ते म्हणले बा याला तुम्ही प्रसाद देऊन टाका, मग तसं करू आपण. चालेल. पुढे असं करू. हे बा, आतापर्यंत तुम्ही जे कामं केले असेल ते जर तुमच्या लिगली असेल तरच केले ना. याच्या पहिले तुम्ही असे अनलिगल कामं करेलच नाही ना, मग तुम्हाला त्रास होईना असे कामं करू नका बा. त्यासाठीच आपण ग्रामसभा आयोजित करतो, त्यासाठी चर्चा करतो. तेच ना मग. मुळात ग्रामसेवक हे प्रशासकीय अधिकारी त्यांनी सांगायला होतं. हा ना, मग तेच ना, ते तेच. जर आपल्याला इकडं होणार होतं तर मग ग्रामसेवकचं काय करायचं, आपण केलं असतं ना, इथं कर तिथं कर. नाही ना, बरोबर आहे ना. पाहिलं, ते नियमातच करते. असं मासिक सभा दिलेली आहे, सरपंच सदस्य ग्रामसेवक, त्याच्यानंतर आपल्याला 4 ग्रामसभा वर्षातून दिलेल्या आहे. त्यासाठीच दिलं, ज्या अडचणी येतील त्या सोल्युशनसाठीच ग्रामसभा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. सोल्युशनसाठी. त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं पाहिजे, तुम्हाला आता तुम्ही काही वर्षापासून इथं राहतात, त्याच्यामुळे तुम्हाला बारीक सारी गोष्टी माहीत असतात. तुमचं तेवढं सहभाग असणे आवश्यक आहे. जोपर्यंत गाव सहभाग राहत नाही तोपर्यंत ग्रामसभा त्यासाठीच आहे ना. बरोबर. ह्याची ना. नाही, आता त्यावेळेस साफसफाई केली, त्यावेळेस इथं बांधकाम करायचं आहे असं सांगून त्याने स्वच्छ केलं, तिथं जागा मोजली, व्यवस्थित बसत होतं. त्यावेळेस त्याने साफसफाई केलेली. त्याला जर आता अडचण येत असेल तर ठीक आहे ना. हा. काही आलं असेल त्याला कागद बिगत, ग्रामपंचायतलाच म्हणतो मी, ग्रामपंचायतलाच म्हणतो मी. विभागाला ते फोन केले होते, परंतु ते म्हणजे थोडं थांबा, आपण त्यांना पाहून घेऊ, आहे का नाही. कारण कसं राहतं, उद्या एवढी मोठी बिल्डिंग व्हायची, परत नको काही हे व्हायला, त्याच्यामुळे ते थोडं दाखवून दिलं तर बरं राहतं. बरोबर, थोडं 2 दिवस दिले, पण मग बरोबर, खरं आहे, मोठे झालं पाहिजे, दुसरं काही नाही. बरोबर. परत ते जर झाला थोडं काही तर मग ते जास्त घेऊ. त्याच्यामुळं त्याच्यानंतर यांचं मुसापूरचं याचं पत्र आलं होतं पंचायत समितीवरून, अल्पसंख्याकांची जी मशानभूमी त्याचं काय करायचं. ते बाबतीत म्हणजे कसं करायचं. पत्र म्हणजे काय आपण म्हणजे पत्र आलं म्हणजे काय आलं? हा, पत्र म्हणजे काय? इथं नंबर 8ला नोंद घेण्याबाबत तुम्हाला घेण्याबाबत तिथे. हा, समजा आता यांनी मागणी केल्यानुसार परंतु ती कशी घ्यायची ते आपल्याला विचारावं लागेल ना ग्रामसभेला. कारण ते पहिल्यापासून सदस्याला तिथल्या नागरिकाला. मग आता ग्रामसभाचा आपण त्यासाठी ग्रामसभा विषय घातला, आपण त्यांना रिपोर्ट द्यायचा, पण मग पूर्वीपासून कशी जागा आहे, काय आहे, कसं आहे, तेवढी तर आपल्याला त्याला माहिती कळून द्यावं लागेल. असे त्या हिशोबानं इतरांना योग्य आहे काय योग्य आहे हे आपल्याला समोर आलं पाहिजे. कारण तुम्ही जे सांगणार आपण त्याच्यानुसारच पत्र घ्यावं लागणार. काय उत्तर देऊ? ती आता नावच आले नाही आपण म्हणजे विचारपूर्वक डायरेक्ट आपलं ओढ मासिक सभा काय म्हणते, मासिक सभेत तोच विषय झाला, व त्याचं जागेवर जाऊन हे करा, त्याच्यामुळे परत ग्रामसभेविषयी सांगतो काय करायचं. जागेवर येऊन चौकशी करून नाही एखादी. पुढे जी ग्रामसभा झाली स्थानिक त्याच ठिकाणी ठेवून त्याच ठिकाणी तिला निर्णय घेता येईल. असं काही करायचं. स्पॉटवर लागलंच तर थोडी त्याच गावात घेतल्यावर पण नागरिकांचं म्हणणं बी कळलं नाही. हा, समोर असल्याशिवाय सगळे लोक आता आज ग्रामसभेला काही लोक तुम्हाला नाही. तुमच्या हातात माहिती ग्रामपंचायतची असं बघा हा, कसं आहे? ते असंच आहे, ते रेंगायला हातच माहिती तुम्हाला. तुम्ही म्हणजे एक म्हणतो इमाज विचून येईल, एक म्हणतो पिचून येईल. गावठाणाचा आराखडा, गावठाणाची किती जमीन आहे ग्रामपंचायतला असेल ना काही? असेल ना मग त्याला संबंधित आता विचारायचं कागदपत्र अर्ज केलं ग्रामपंचायत सांगेल ना. त्याला कसं राहतं माहिती का, गाव ठरलेलं म्हणतो आपण ग्रामपंचायत ताब्यात, पण तिथे ऍक्च्युली रकड आपलं काही नसतं. ते काय सादर राहत
बरं त्याच्यात पुन्हा खाण्याच्या मारायचं म्हटल्यानंतर गावठाण कुठपर्यंत आपल्या हाती आहे किंवा पलीकडे गेलं हे कोण ठरवतं? भूमी अभिलेख. तसं भूमी अभिलेखला आपण योग्य पत्र तर तुम्ही आमची जी गावठाण हाताची आम्हाला फिक्स करून द्या. आजच्या ग्रामसभेचं परत पत्र देणार ना त्याचा फॉलो घेऊन आपण बघू दे. हा ना. जे जे ग्रामाच्या हाती ते मोजून घेऊ. कारण की ज्याला ज्या विभागाला लागेल त्याला तोच करतो. आपण काय माहिती गावठाण मग तू काय दे असं तर बोलत होते का मग बोल ना ते शाळेचं वाटतं लोकल गेलं जाते जनावर बांधेल तिथं शाळेत पोरं राहते आता नोटीस देऊ टाकून कोण बांधले तुम्ही? हा ना ते चुकीचं आहे बरं का. कोणाची असेल जर उपस्थित असेल ग्रामसभेमध्ये ती व्यक्ती तर शाळेजवळ कोणी जनावरं बांधू नका बरं. ते सगळ्यात मोठा विषय. तुम्ही इकडे तिकडे बांधल्या तो आम्हाला तुमच्या शेतामध्ये आम्हाला काही आहे नाही लोकल गेलं जाते तर तेच सांगतो मी. तो एक विषय म्हणजे जे जनावरच नाही सांगत आहे मी. तिथं लोकल गेलं जाते ते सांगू राहिलो तिथं बंद करा काहीतरी हे तुमच्या मध्ये झाला तर तुम्ही पाहते गावकऱ्यांना कळलं पाहिजे ग्रामसेवक आहे तिथं काय राहते हे देतील ना ते सगळ्यांना आरोग्याची काळजी कसं पाहिजे माहिती ना. का? मी पाहिलं तुम्ही पाहिलं तर समजून ग्रामपंचायतला त्याची जबाबदारी आपण काय करायला पाहिजे बघ. आपा नीटनेटकं ठेवतो. आपा आपल्याला त्या या विषयावर तिथं मुतारी बांधण्यासाठी ग्रामपंचायतला काही वेळेस ग्रामसभेत घेतलेलं आहे. त्याचं काहीच झालेलं नाही अजून. गेल्या 10-15 वर्षापासून तेच चालू आहे. दर ग्रामपंचायतला ग्रामसभेत तोच विषय घेतला जातो. येडं नव्हतं ते. ये त्या याच्यामध्ये आपल्या आराखड्यामध्ये नाही का विषय यावेळी टाकणार होतो. नाही ना ते नवीन थोडं कामं चेंज झालं त्याच्यामध्ये फक्त सोयीच झाला. परंतु आपण टाकू दुसरं एखाद्या गटातून कोणातून तरी निधी घेऊन येणार जिल्हा परिषद पंचायत समिती निधी घेऊन त्याच्यामध्ये करून टाकू. काय अडचण नाही. एक गरजच होती. पण शक्यतो तालुक्यामध्ये आपण ग्रामस्थ आहे हुशार आहे. आपण आपली घरची स्वतःचं बाथरूम म्हणा आपण कसं हाताळतो किंवा मग हे करतो तर आसपास जात नाही. घरामध्ये करतो का आपण आपलं घर जर एवढं स्वच्छ ठेवतो पण शाळा कोणाची शाळा आपलीच आहे ना. आपल्याच मुलं तिथं जात्या बहिणीच्या असो भावाच्या असो किंवा स्वतःच्या असो थोडं स्वच्छता ठेवा. कारण तुमच्यामुळेच त्या मुलांना त्रास होणार आहे. जेवढे तुम्ही दुर्गंधी तेवढे वाढवली त्याच्याच रूपांतर त्या जंतूमध्ये विषाणूमध्ये होऊन जात्या. त्याचा परिणाम त्या मुलांवर होतो. मुलांवर झाला म्हणजे तुम्हाला परत दवाखान्यात घेऊन पडावं लागेल. दवाखान्यात घेऊन पडेल म्हणजे परत 5-10 हजार रुपये खर्च. म्हणजे एवढं मोठं वेळेस तुम्ही ग्रामसभा घेताना प्रत्येकाची नागरिकाचे काय कर्तव्य आहे, ग्रामसेवकाचे काय कर्तव्य आहे, सदस्याचे काय आहे, सरपंचाचे काय आहे ते समजून सांगा. तर ग्रामपंचायत आधी 1958 पंचायत मध्ये तुमचे काय कर्तव्य आहे ते समजून सांगा. आम्हाला तुमचं आमचं तुम्हाला काय तुमचं आम्हाला असं प्रमाद हो सगळ्या गोष्टी माहिती असं काही नाही आज रोजी का प्रत्येकाचं माहित नाही बा. काय होतं आता तुम्हाला नियमात बदल मग आता नियम बरं का एवढं आपला हिंदू कुठं गेला तरी आपण समजा एकदम डिस्ट्रिक्ट आता काय उत्तर प्रदेश नाही. उत्तर प्रदेश मध्ये मी आता गेलो होतो तर अजून मी जरा पाहिलं तर खरोखर ते मला तर पहिलं सारखंच वाटलं आपल्याकडं. त्याच्या तुलनेत पाहिलं तर आपलं तर लई पुढे महाराष्ट्राचं इतकं पुढे. तुमची परिस्थिती अशी 3 दिवसापासून तुमचं तांदूळ बिहार आहे. लोक नाव ठेवू राहिले काय कायदा व्यवस्था काय तुमचं काम आहे राखायचं. ग्रामपंचायत सरपंचाचा अध्यक्ष राहतो गावातला सदस्याचं काम राहतं. तुमचं काम आहे सगळं. इथे कोणी होतं काही रांगडे होऊ राहिले तुम्हीच तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडेल ना. गाव लोक आज ग्रामसभेला नाही पोलिसाला फोन तुम्ही प्रोटेक्शन म्हणजे उद्या तुम्हाला प्रत्येक कधीपर्यंत पोलिसांनी गावांना विषय घ्यायचा ना. आणि प्रत्येक वेळेस काही गोष्टी अशा पोलीस स्टेशनच्या पण काय सांगतो काही संबंधित मला एक सांगा संबंधित काही प्रकरण झालं गावाचं असलं काही माहिती समजा मागू शकतो तलाठी पण मागू शकतो किंवा तलाठी त्याच्याकडे ग्रामसेवकाकडून सरपंचाकडून तर विशिष्ट 3 गावात प्रकरण झालं एका माणसाला फोन येतो तो माणूस स्टार्ट करतो डायरेक्ट तिथं त्या माणसाचं काम आहे गावात प्रकरण मिटवायचं. म्हणजे कायदा सुव्यवस्था इतकी बिघडून राहिली म्हणजे 3-4 दिवसापासून ना का कोण कोणाला बोलायला तयार नाही. आज एवढे लोक इथं फुल मंडप बांधणारे ते आले नाही तुमचे सदस्य आले नाही. सदस्याचं काम आहे
ते सगळ्यांचं काम आहे, लोकांचं तुमचं पण आहे. नाही, काय होतं तो ग्राम सगळ्याला अधिकार पाहिजे. सगळ्याला कर्तव्य कोणाचं? कोणालाच नाही पाहिजे. सरपंचाला वाटतं का मी सरपंच आहे, माझा हा अधिकार आहे. आणि माझं कर्तव्य बी काय? कर्तव्य पाहिजे. ग्रामसेवक म्हणजे मला वाटलं पाहिजे. ग्रामसेवकला वाटतं मी ग्रामसेवक आहे. पण माझं कर्तव्य काय? पहिले मी नागरिक आहे, माझं हे कर्तव्य आहे. आणि मग त्याच्यानंतर मी सरपंच प्रत्येकाला जबाबदारी सरपंच आहे. आहे, नाही गोष्टी. प्रत्येकाला काय वाटतं अधिकार सगळे समजून राहिले. हा, कर्तव्य कोणाला सांगतात? सुरुवातीपासून तिथंच येऊ आहे. मूलभूत हक्क सगळ्याला माहिती, मूलभूत हक्क हे सगळ्याला माहिती. माझ्यावर अन्याय नाही झालं पाहिजे, मला कोणी हात लावले पाहिजे, मी कायद्याच्या ह्याच्यात आहे. पण तुझं बी कर्तव्य आहे बाबा, तू गावात कुत्रा आहे, हे मूलभूत कर्तव्य हक्क आहे ना. त्याच्यावर तुम्ही एवढे महाराष्ट्रांना संविधान लिहिलं, त्याच्यानुसार आपण चाललो पाहिजे ना. प्रत्येक वेळेस आज माझं एक म्हणणं आहे, आज पोलीस प्रशासन इथं आलं, यांना पगार कोण देऊ राहिलो? आम्ही देऊ राहिलो, आम्ही टॅक्स पेअर आहे, आमच्या पैशातून पगार व्हायला चालला. त्यांची हॅरेसमेंट नाही द्यायची. आपला पैसा आपण वाया घालू राहिलो, आपणच जाऊ देतो. पुरं यंत्रणा येऊन राहिली ना. आज ते इथं आले म्हणजे त्यांना ते पेट्रोलला डिझेल फेअर ते देणार शासन, किंवा ते तिथं जाणार, त्यांच्यावर खर्च करणार. शासन कोण आहे? आपणच आहे ना. आपण पैसा चालला ना. बरं ते कधीपर्यंत येतील हा एक विषय ना. राखून थोडे वाचत नाही ते 3 गावाला. त्यासाठी प्रत्येकानं आपल्या बरोबर कायद्याचं पालन केलं पाहिजे. कायदा कोणी हातात घेऊ नका. कारण तशी आता आम्ही एक कर्मचारी, आता आम्ही काय इथं बदली झाल्यामुळे येत असतो, परंतु आम्हाला आमचं संरक्षण आणि आम्हाला दुपारी निवडू लागेल, पर्याय नसतो. तर आम्हाला दुसरं इथं काय त्यासाठी आम्हाला पर्याय होऊ नये. सगळ्यांनी सांगा राहा. आता पहिल्यापासून सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे आपल्या सांगण्याची स्थानिक स्वराज्य म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. तिथून आपण सगळं ठरवलं आहे. इथला डाटा तिथं जाणार आहे, तिथं तयार होणार. काही तुम्हाला समजा आमचं सोल्युशन नाही झालं ग्रामपंचायत, तुम्हाला वरिष्ठ कार्यालय आहे ना ऑलरेडी. तुम्हाला इथंच जास्त बोलायची काही गरज नाही किंवा जास्त धिंगाणाची गरज पण नाही ना. तुम्हाला आमचं वरिष्ठ कार्यालय ते नसतं, त्याच्यापेक्षा वरिष्ठ नाही कार्यालय संबंधित तुमच्या ह्याच्यात समजा तुमच्या तुमची सार्वजनिक हे ते तर आम्ही जे आमच्या लेवलचं ते आम्ही जागेवरच बोलतो. जी गोष्ट आमच्या लेवलची नाही त्याच्यामध्ये आम्ही काही करू शकतो. तुमचं समाधान नाही झालं तर तुम्हाला पर्याय पण दिलेले. ते पर्यायाचे आरोग्य आपण दुसरा मार्ग अवलंबायचे गरजच नाही. असं पर्याय दिलेले ना आपल्याला, असं काही नाही. जेवढे शक्ती ग्रामपंचायत करत असते. सगळ्यात महत्वाचं फक्त कसं आहे, कर वसुलीकडे थोडं सगळ्यांच्या सांगायची वेळ नाही. काही वर्षापासून आपण कामं आपण सांगतो तरी पण लोक भरत नाही. असं नको व्हायला. सगळ्यांना भरून टाका. परत मार्चमध्ये हिअरिंग परत होणारच आहे. आणि त्याच्यानंतर हिअरिंग झाले तर डायरेक्ट नोटीस येणार आहे त्याची बाकी पर्यंत. आजच्या आजचे सरपंच यांच्या अध्यक्ष ग्रामसभा सरपंच सदस्य विषय परमिशन दोन नाव चोवीला पण अंगण आहे आणि शाळेचं आहे ते आम्ही खासदारीतून नाद झाला त्याच्यातून आणू, आमदारीतून नाद झाला त्याच्यातून
नाही हा शाळेत आहे आपण साहेब रघुनाथ शिंदे कोण त्यांचे एक तर ते 2 कॉल केलं तरी काका त्यांचे आधार सेविंग बरं का चंदू चतुर चव्हाण असे दोघे जण आता यायला 4 वेळेस सांगून मी टाकून दिली येणं तुझा नाही झालं तर तू कशी जबाबदार आहे त्या गावात सदस्य म्हणजे एकूण चतुर चव्हाण ती थांबत आम्ही काही संबंधित नाही ना आम्ही सदस्य मी घ्यायला गेलो असतो ना तुम्ही सांगा सदस्यवास काही नाही नाही तुम्ही ना होतं ना मग आपण पुढे घेऊन राहिला हातपादावर नाही जास्त काम वाढत हा बरोबर आहे. आपण चांगलं काम करीत राहायचं ठीक आहे नाही चांगलं काम तर नाही चालत हो लोकांना आपल्याला त्यांना सांगतो कसं ते नाव सांग ना नाव संजय कुंडी सोनवणे शिवाजी कारभारी गायकवाड किशोर अशोक गायकवाड महादू साखराम मेंगाव मांगू रामदास चव्हाण किसन दगडू चव्हाण फकीरा रामचंद्र पसे हे नाही पहिले वाचून दोन राहिले आप्पासाहेब. नाही आता हे नाव वाचली तू आता एवढं लोक ह्यावर 30 नावं राहिले फक्त 189 सगळे त्याच्यापैकी जवळपास 71 आपले झाले राहिलेले बी आपण थोडे राहिले म्हणजे निम्मे झाले निम्मे तर ते मार्चपर्यंत येऊ शकते त्याची काय अडचण नाही आपल्याला 25 मध्ये पूर्ण सावरून घ्यायचे परंतु आता हे लोक आकडे येत नाही काय काय आता काय करू परत ग्रुपला आहे ना ग्रुपला टाकून देऊ 3च कागद जमा करायचे जैनीसाठी जास्त त्रास नाही. सांग ना मग काय त्याला आहे ना ते काही प्रॉब्लेम असेल ते आधारचा म्हणा बँकेचा त्याच्यामुळे पडत नाही काही बऱ्याच तुम्ही मला नाव आपले पहिले नाही ते 3 होते नाव होते 3 माझ्या 17 मध्ये 3 नाव होते त्याला हप्ता कोण एकच जण पहिले 2 जण काय करत तो नाव भरपूर आहे ना त्याचा नंबर टाक तो नाव टाक तो आधार लिंक कर नंबर त्याचा ओटीपी त्याच्यावर जे 2 बाकी राहिले का ते मला नाव टाका मी कर्नाटकला जाणार आहे आता मग मी ते पाहतो काय प्रॉब्लेम आहे की आणि याच्यामध्ये फक्त एवढा नजर चुकीला कधी कधी लिस्टमध्ये जुना घरकुल राहतो इंद्रावाचं किंवा ते नाव येत नाही लिस्ट मिळत नाही कोणा जर पहिलं घरकुल झालं असं तेवढं लक्ष राहून द्यायचं कारण काय राहतं त्याला जायला नको हप्ता तर एका जणाला गेलं तर आम्ही तसं पत्र पाहिजे म्हणजे कळवलं रिपेअर होऊनच आज नव्हते ते तसं कळावं याला घरकुल कशातून रमाईमधून शेपटीमधून PMOI मधून किंवा मग आता ते परत एक बांधकाम कामगार ते झालेलं आहे त्याच्यातून मी असं ऐकलं एका जणाला झालेलं आहे परत ती व्यक्ती नाही म्हणती पण आम्ही ते थोडं तारांकित ठेवूच त्या विषयाला जोपर्यंत कळत नसोबत अशा लक्षात तुम्हाला समोर वाटत असं आम्हाला सरपंच ग्रामसेवकला तुम्ही वैयक्तिक सांगितलं तरी चालू तुला सुद्धा काही वाटत असं पण ते लक्ष जाणून द्या कारण आम्ही काय हातून द्यायला डबल द्यायचा आमचा काय उद्देश नसतो ग्रामपंचायतचा शासनाचा तर त्याला नको ते दुसरं लाभ मिळाला पाहिजे डबल लाभ देता येत नाही आपल्याला बरं आपा ती पत्नीमध्ये करायचं तरी देत येत नाही बरं का ते एक लक्षात घ्या बरेच जणांचं गैरसमज पत्नी मिळाला मला मिळालं पाहिजे माल मिळाला किंवा पत्नीला असं चालत नाही घरातून त्या एकालाच लाभ दिला हा मुलगा विभाग आहे लग्न करायचं तीच वेळ झाला ते कुटुंब वेगळं पण या गोष्टी लक्षात घ्या परत ती गोष्टी अडचण तयार होत्या बरं आपा एक विषय असा होता का मला एक तुमच्याकडून अशी माहिती पाहिजे का घरकुल योजना ही
समजा एक 3-4 योजना चालू आहे, तर काही अपंगांना देता येतं, विधवांना देता येतो, रमाई योजनेतून, शबरी योजनेतून, PM पंतप्रधान घरकुल योजनेतून. जर ह्या घरकुलाची नेमकी मर्यादा कुठपर्यंत आहे समजा एखादा लाभार्थी 20 वर्षापूर्वी त्यानं घर बांधलं होतं, त्याच्या नावानं मंजूर होतं, तर त्याला आता मंजूर जर झालं तर आता तुम्ही त्याला लाभ देणार का नाही देणार? मग त्याचे लिमिटेड तर सांगा ना, तुम्हाला माहिती असेल तर. नाही तसं नाही मी ते नाही म्हणतोय मी. मला घरचं लाभ रुपये हा ह्यो महत्वाचा विषय आहे का नाही? माझं 20 वर्षांचं ते खराब झालं की मर्यादा असं ना शासन. हा शासनाची मर्यादा कशी बा मला ते सांगा समजा. आपण ऐकलं आणि तुम्हाला पूर्ण माहिती नाही. माहिती नाही. आपल्याला माहिती नाही. 20 वर्षाचं शक्यच नाही त्या गोष्टी. 99 वर्षापर्यंत. हां. बरं ठीक. ते विकता बी येत नाही, हे बी लक्षात घ्या भरपूर कोणला त्याचं झालं व्यक्तीला. आणि रमेश शेगरेचं वर्षभर एका दोन वेळेस घरकुल मंजूर आहे. रमेश शेगरेची अडचण येत नाही, त्या अडचण फक्त इतर याला थोडी जास्त अडचण येते, तर ती आपल्या त्यासाठी डळ येते आपल्याला. असं सध्या जी चालू डळ यादी ती काय आता 190 काहीतरी त्याच्यामध्ये राहिली, बाकीची झालेली आहे. याची झाल्यानंतर परत गव्हर्नमेंटचं सर्वे होणार आहे असं एक अंदाज आहे. परत राहिले लोकांना सुद्धा चालू आहे. म्हणजे रमाईन शबरीमध्ये देता येत नाही म्हणजे असं म्हणजे आता जरा टार्गेट आलं ना देऊ, ज्यावेळेस टार्गेट आलं तुम्ही प्रस्ताव भरून टाका. नाही समजा एखाद्याला 10-15 वर्षापूर्वी घरकुल मंजूर आहे ना, आता त्याला रमाई योजनेतून घ्यायचं आहे किंवा अपंग आहे तो व्यक्ती, त्या योजनेतून त्यानं आतापर्यंत लाभच नाही घेतला, त्याला घेता येत नाही का मग? पहिलं जरा भय असेल तर नाही देत येत ना असं. पण ते जर त्या योजनेतून झालं नसेल तर नाही नसं त्याला लाभ घेते पुन्हा. हा मग तेच ना. मग आता समजा आता रमाई आणि शबरी आता याच्यामध्ये समजा आपण सर्टिफिकेट असलं तर उलट सांगायचं हा पहिले जर लाभ घेत नसतं तर घेत होतं, पण लाभ जर गेला असतं तर डबल नाही घ्यायचं. हा म्हणजे समजा एखादा तुमचे 4 योजना चालले, शबरी चालले, 2 नंबर रमाई चालले, 3 नंबर PM आपलं ते बांधकाम कामगारचे किंवा 4 आहे. तुम्हाला याची भेटते कशाची पंतप्रधान हां PM घरकुल योजना. मग मला रमाईची घेता येते का असं त्याचा? नाही ना ते कसं ते ST समाजासाठी फक्त किंवा मला शबरीची घेता येते का? हां ST समाजासाठी शबरी आहे की नाही. म्हणजे मला एका घरकुल 2 यांच्यात 2 घरकुल एका नावावर घेता येते का? हा मुद्दा. तसा बी नाही मी तो बी मुद्दा नाही म्हणत आहे. मी माझा मुद्दा समजून घ्या का समजा जर मी पंतप्रधान घरकुल योजनेतून मला पहिले समजा एखादा लाभ घेतला मी 10 वर्षापूर्वी तो तेच एक हा. घ्यायचा का तो 2 लाख वेगळे? तर आता नवीन GR आला शासनाचा का अपंगांना देता येतो, विधवांना देता येतो. मग तो जर लाभार्थी जर रमाई योजनेत बसतोय, तो अपंग आहे किंवा तो त्याला देता येतो का नाही येत ते सांगू राहिले. कॅटेगरी कोणते असो परंतु शासन नियम येतं की त्याला डबल लाभ तर देतो. एवढं नाही. बरं पण मग आम्ही त्याची मर्यादा सांगितली ना तुम्हाला का किमान किती मर्यादात बसायचा आहे तो आता नव्या वर्ष तो कोणा ठरवायचा तो मर्यादा? नव्या वर्ष काय दिवसाचं डबल कसं घेतलं. बरं तेच ठीक आहे. हा विषय महत्त्वाचा होता. काही समजा पानकऱ्यांमध्ये चक्र हा पंचनामा तसं बघायचं, ग्रामपंचायत नाही. ते आपण तसं गव्हर्नमेंट प्रस्ताव करू आपण. आता ते त्याला डबल लाभ कसं देतील ते कुणाला म्हणजे त्याला जे नैसर्गिक आपत्ती मग हे भेटत नाही. आणि ते तसं काही नसतं. नैसर्गिक आपत्ती म्हणून एवढं ते थोडंफार अनुदान वगैरे द्यायची मदत म्हणून ते आपण असं डबल नाही देत. बरं आजचा याचा विषय विषय घरकुलबाबत असो किंवा तुमची शाळेत आलेले असेल की घेतले आपण. आणि या सभेसाठी आपण सरपंच ताई यांच्या अध्यक्षतेखाली आपण सभा घेतली. या सभेमध्ये ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य आणि उपस्थित नागरिक तिन्ही गावचे आपण हजर राहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि काही कारणास्तव मी म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला बी पत्र दिलं होतं ग्रामसभेसाठी. त्यासाठी PI साहेबाला आपले बीट अंमलदार धनुरे साहेबसुद्धा आवर्जून या सभेसाठी उपस्थित राहिले. परंतु प्रमोद भाऊनं सांगितल्याप्रमाणे जे त्या गोष्टीकडे सगळे लक्ष द्या. परंतु ही
आपल्यासाठी चांगली बाब आहे. आता तुम्ही ठरवा कशी, परंतु एक कर्मचारी म्हणून माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला ती गरज पण होती आणि माझ्यासाठी काही गावासाठी ती गरजच होती. कारण काही गोष्टी घडू नये आहे की नाही, त्यासाठी गरज होती म्हणून तो पर्याय निवडावा लागला. त्यासाठी सुद्धा आमची पूर्वी धनसाहेब हजर आले, त्याबद्दल ते मी मनापासून सरपंच ग्राम सदस्य आणि ग्रामसमितीचे आभार मानतो, पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानतो हजर राहिल्याबद्दल. आणि आजची सभा सगळ्या अध्यक्षाच्या परवानगीने संपली. जय. जय भीम जय शिवराय. मित्रांनो, आज तांदूळवाडी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा होती आणि ग्रामसभा ही पोलीस प्रशिक्षणामध्ये पार पाडण्यात आली.